हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर ना आज मस्त असं मेकअप करणार आहे आणि छान अशी हेअरस्टाईल पण करणार आहे. आणि बघताय तुम्ही तर मी ना अशी छान डार्क डार्क म्हणजे अशी डार्क माझी ही लग्नातली ग्रीन कलरची साडी आहे आणि कशी वाटते ते नक्की मला सांगा. तर आज ना मी मस्त असं नाही तयार झालेली आहे ग्रीन कलरची साडी घालून आणि तुम्हाला दाखवणार आहे. फर्स्ट म्हणजे मी हेअरस्टाईल अगदी साधी सोपी अशी करणार आहे. जो अंबाडा असतो ना आपला तसा बन घालणार आहे मी आणि आणि खूप सुंदर अशी हेअरस्टाईल आहे आणि मला असं वाटतंय की ही हेअरस्टाईल केली ना की फटाफट आपल्याला ना रेडी होता येतं, पटकन असं आवरतं. आणि पहिल्यांदा दाखवते तर ना मी हे समोरचं जी फ्रंट साईड आहे ना, तर मी ती ना अशी ट्विस्ट करून असं पुढचं अगोदर मी हेअरस्टाईल करून घेते आणि त्याच्यानंतर ना मागचं मी तुम्हाला दाखवते. तर ना हे अगोदर ना असं पीळ घालून घ्यायचा आणि एक पीळ असं दुसऱ्या पीळमध्ये केसांचा बटा घेऊन घेऊन असं अडकवत जायचा आणि अगदी सोप्पं आहे हे. याला वेळ पण नाही लागत. अशाच प्रकारे आपण ना थोडे थोडे केसांच्या बटा घेऊन असे पीळ देत देत अशा राऊंडमध्ये पीळ देत देत घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ना थोडं ना वरच्या साईडला थोडेसे केस ओढून घ्यायचे म्हणजे ना छान असं पुढच्या साईडला असा व्हॉल्यूम छान दिसतो, असे जाडसर केस दिसतात आणि मस्त दिसतं ही देखील हेअरस्टाईल. आणि ज्या आपल्या टिकटॉकवाल्या पिना असतात ना, त्यांनी ना ते क्लिप लावून घ्यायच्या आणि ह्या ज्या क्लिप आहेत ना त्याने अजिबात हालत नाही. नाहीतर दुसऱ्या ज्या आपल्या बॉबी पिन असतात ना, त्यांनी थोडंसं मग त्या क्रॉस लावाव्या लागतात. मग त्या पटकन हालतात पण आणि लूज लूज पडत जाते वेणी. त्यामुळे ना मला ह्या क्लिपा बऱ्या पडतात आणि याच्यामध्ये ना थोडी मोठी साईज राहते ती आणा, तर ती पण खूप छान आहे आणि व्यवस्थित राहतात केस. तर या साईडला पण आपण तसंच करणार आहे. जे त्या साईडला केलं थोडंसं केस थोड्याशा छोट्या-छोट्या बटा घेऊन ना आपण असं ट्विस्ट करत राउंड पीळ देत घेणार आहे आणि या साईडची जी देखील आहे ना, ती ज्या TikTokच्या क्लिप आहेत त्यांनी तिकडच्या साईडला आपण थोडंसं टक करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर ना हिकडची साईड पण अजिबात हलणार नाही आणि तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही साईडचं पण छान मस्त झालेल्या आहेत आणि मस्त व्यवस्थित अशा घट्ट पण झालेल्या आहेत, अजिबात हलणार नाहीत. आणि जो बन आहे ना तो देखील आता मी छान असा लावून घेते आणि बन एकदम पण जास्त ना असं वरती नाही घ्यायचा, कारण ना ते थोडंसं दिसायला पण व्यवस्थित नाही वाटत. थोडासा असा खालच्या साईडला घेतला ना बन तर व्यवस्थित दिसतो. आणि त्याच्यानंतर ना हे जे आपले आहेत ना थोडेसे फेसवरचे जे बेबी हेअर असतात ना, ते थोडेसे असे बाहेर काढायचे छान वाटतात आणि त्याला तर जे हे समोरचे जे केस आहेत ना, त्यांना तुम्ही असे छान मस्त कर्लरने ना राउंड कर्ली पण करू शकता आणि छान वाटतात ते समोरचे पण केस. तर मी याच्यानंतरनं ना बॅक साईडचं जे आहे ती पोनी घालून घेते आणि पोनी पण छान मस्त घट्ट घालून घ्यायची म्हणजे ती अजिबात जो आपला बन जो आपण नंतर लावणार आहोत तो अजिबात हलणार नाही. आणि अगोदर आता पोनी घालून घेऊया. तर मैत्रिणींनो ना वटपौर्णिमेच्या दिवशी एवढी घाई गडबड असते म्हणजे आपल्याला सगळंच आवरायचं असतं. अगदी जे आपण ओवाळण्यासाठी जे वडाला ना ताट करतो ते त्याच्यापासून आपल्या पुरणपोळ्याचा स्वयंपाक आणि त्याच्यानंतर ना आपलं सगळं मेकअप, साडी सगळं हे आपलं स्वतःचं स्वतःलाच करायचं असतं. त्यामुळे एवढ्या घाई गडबडीमध्ये ना मला तर हीच सिंपल वाटते अशी आणि छान सुंदर वाटते ही हेअरस्टाईल. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस जेव्हा कुठलंही फंक्शन असो किंवा कुठलाही सण समारंभ असो, ही ना पटकन होऊन जाते आणि जास्त आपल्याला ना घाई पण नाही होत आणि व्यवस्थित देखील छान बसते पण याच्यामध्ये बन अजिबात हालत नाही. त्यामुळं ही हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि त्याच्यानंतर ना जे बाहेर आपले केस राहिले होते ना, ते केसांच्या छोट्या-छोट्या वेण्या घालून घ्यायच्या म्हणजे ते ना असे
निघत नाहीत बाहेर पटापट आणि ना व्यवस्थित म्हणजे ह्या वेण्या ज्या आहेत ना, ते बसतात. म्हणजे जास्त यू-पिन देखील त्याची पण गरज नाही पडत आणि कुठे टोचत देखील नाहीत आणि यांना या 2 ज्या वेण्या आहेत ना, त्यांना व्यवस्थित तुम्ही ज्या आपल्या यू-पिन असतात ना, त्यांनी व्यवस्थित लावून घेतलं ना, तर अजिबात त्या देखील हालत नाहीत. तर मी ते सगळ्या त्या यू-पिन आहेत ना, जवळ-जवळ 5 ते 6च यू-पिन इथे वापरलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच माझं काम झालेलं आहे आणि ज्या आपल्या TikTok क्लिप असतात ना, त्या देखील मी इथे लावलेल्या आहेत. म्हणजे त्याने देखील ना आपलं अजिबात हलणार नाहीत काही. तर माझ्याकडे अशी मस्त आर्टिफिशियल रोज आहेत आणि ते एकदम उठून दिसतात आणि बनमध्ये तर हे जी गुलाबाची रेड कलरची फुलं आहेत ना, ती तर खूपच छान उठून दिसतात. आणि माझ्याकडे एक छानसं असं ब्रॉच आहे, तो ब्रॉच मी इथे लावणार आहे आणि एका साइडलाच मी अशी 3 जी फुलं आहेत ना, ती लावून घेते. आता माझा डार्क ग्रीन आहे ना या साडीचा कलर, त्यामुळे मी रेड घेतलेले आहेत. तसं माझ्याकडे व्हाईट कलरचं देखील गुलाबाची फुलं आहेत, तर मी इथे ती रेड आहे ती लावून घेते आणि हा एक ब्रॉच आहे. तर हा मस्त असा ब्रॉच ना असा कुंदनमध्ये आहे. तर तो असा एखादा तुमच्याकडे ब्रॉच असेल तर तो असा मध्ये लावा. एकदम मस्त दिसतंय बघा. अशी छान व्यवस्थित मस्त अशी हेअरस्टाईल झालेली आहे आणि अगदी कमी वेळामध्ये होते. आणि तुम्ही इथे ना खालच्या साईडला असा साऊथ इंडियन लूक देखील करू शकता. असं त्याच्या मागच्या साईडला म्हणजे बॅक साईडला खाली तुम्ही छान असा एखादा गजरा वगैरे लावू शकता किंवा बाजारामध्ये आर्टिफिशियल गजरे जे भेटतात ना, ते देखील अगदी सुंदर दिसतात. ते देखील तुम्ही लावू शकता. तर अशा प्रकारे ना मस्त माझा असा बन झालेला आहे आणि आता आपण मस्त असा मेकअप बघूया. तो पण अगदी म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही सिंपल सोबर छान आणि एलिगंट असे दिसू शकता असा मेकअप करूया. तर अगोदर मी ना मॉइश्चरायझर लावून घेते. पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे आणि एकदम छान स्मेल आहे आणि लाईटवेट आहे. अगदी छान असं फील होतं हातांना आणि चेहऱ्याला पण. तर मॉइश्चरायझर पूर्ण लावल्यानंतर ना हे एक प्रायमर आहे. ते प्रायमर असं लावून घेते म्हणजे आपले जे डार्क स्पॉट आहेत किंवा जे आपले पोर्स असतात ना, ते पूर्ण असे ना छान कव्हर होतात त्याने आणि त्याच्यानंतरनं थोडेसे तुमचे लिप बामने ना हायड्रेट करून घ्या. म्हणजे लिपस्टिक जरी तुम्ही लावले तरी अजिबात ड्राय वाटणार नाही. तर हा असा माझ्याकडे स्ट्रॉबेरीचा लिप बाम आहे तो लावतीये. आणि त्याच्यानंतर ना हे कन्सिलर आहे, तर कन्सिलर मी छान असं थोडंसंच लावलेलं आहे. फाउंडेशन नाही लावत कारण जास्त फाउंडेशन उगाच जास्त मेकअप नाहीये करत आहे मी. थोडंसं कन्सिलर लावते जिथे-जिथे स्पॉट्स आणि डाग वगैरे आहेत तिथे आणि छान असं ब्लेंड करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं ना ही माझ्याकडे एक हुडा ब्युटीची ना जी पावडर आहे ती लावते आणि पावडर लावून झाल्यानंतर ना ती छान मस्त अशी ब्लेंड करून घ्या. त्याच्यानंतर ना छान असं आयलाइनर असं मस्त व्यवस्थित लावून घ्यायचं. थोडंसं डार्क मी आयलाइनर लावलं आहे कारण ना वरच्या साईडला मला थोडंसं आय शॅडो लावायचे होते कारण त्याच्यामध्ये मी जो कलर चूज केलेला आहे तो असा डार्क ब्राउन आहे आणि जो आपला गोल्डन असतो चमकणारा तो. तर तो मी वरच्या साईडला लावतीये आणि खाली जो आहे तो ब्राउन कलर लावतीये आणि थोडंसं जे आयलाइनर लावलंय ते डार्क लावलंय. ते त्याच्यामध्ये ब्राऊनमध्ये असं उठून दिसण्यासाठी आणि वरच्या साईडला मी गोल्डन कलरचा आय शॅडो लावलेला आहे म्हणजे ते पण छान उठून दिसेल आणि आपले डोळे पण छान असे माझा काट गोल्डन कलरचा आहे ना त्यामुळे मी तो कलर सिलेक्ट केलेला आहे. तर ना इथे मी माझ्याकडे ना छान असं ब्लश आहे. ते ब्लश पण मी असं थोडंसं नोजवरती आणि चिक्स बोनवरती लावून घेतलेले आहे आणि जास्त नाही लावलं. थोडंसं नॅचरल लूक देण्यासाठीच असं थोडंसं सिंपलच लावलेलं आहे आणि आयब्रो पेन्सिलने ना किंवा आयब्रो पावडर आहे त्याने तुम्ही आयब्रो मस्त असे फील करू शकता. ब्राऊन कलर जास्त वापरायचा. जास्त डार्क ब्लॅक नाही वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना थोडंसं हायलायटर अगदीच थोडंसं कमी
नॅचरल लुकच करायचा. जास्त पण असं ओव्हर नाहीये केलेलं आहे आणि माझ्याकडे मस्त अशी ना रेड कलरची लिपस्टिक आहे. तर ते मी रेड कलरची लिपस्टिक चूज केलेली आहे. मला रेड कलर आवडतो आणि असं सण वगैरे असेल तर त्याच्यासाठी ना मस्त अशी रेड कलरची लिपस्टिक छान दिसते. आणि ना तुमच्या जर चेहऱ्यावरती असं काही थोडंसं पावडर वगैरे लावताना एक्स्ट्राचं पडलेलं असेल, तर अशा ब्रशने तुम्ही ते क्लीन करून घ्या. तर ही अशी मस्त माझ्याकडे रेड कलरची लिपस्टिक आहे आणि ती मी लावलेली आहे. आणि चंद्रकोर, जी की आपली मस्त अशी महाराष्ट्रीयन पारंपरिक टिकली आहे ती. तर असा मस्त असा वटपौर्णिमेचा छानसा लूक झालेला आहे आणि तो कसा वाटतोय तो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अगदी सोपा, सिंपल असा एलिगंट आणि अगदी सुंदर दिसाल तुम्ही वटपौर्णिमेला. आणि या दाखवते तर या बुगड्या मी घरी बनवलेल्या आहेत आणि या बुगड्या मस्त अशा लोटसमध्ये तर या घालून दाखवते. चला तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.